तर चला मित्र, फायनल आपण रेडी झालो. इकडे रवीची गाडी आहे, रॉयल एनफील्ड रोजच्या प्रमाणे आपली गाडी रेडी झाली. आता आपण निघतोय, एक शॉर्ट अशी ट्रिप करणार आहोत. खूप दिवसानंतर आपली MTV पण रेडी आहे. चला निघा. हो बस ना. तर चला फायनली आपण रेडी झालो. इकडे वहिनी आलेत. आज शॉर्ट अशी ट्रिप करणार आहे आपण. लास्ट टाइम आपण मसाला गेलो होतो, पण आपल्याला ब्लॉग बनवायला जमलं नाही, गडबड होती खूप. उघडी ठेवली बघा. ही आपली बिल्डिंग आहे आणि आता आपण निघतो बिल्डिंगमध्ये. चला गणपती आपण या शॉर्ट अशा राईडला आपण सुरुवात करतोय. खूप दिवसानंतर मोठो ब्लॉग करतोय शॉर्ट असा, कारण व्हॉइसचा जरा प्रॉब्लेम होता. बघूया आपण माईक कशा प्रकारे वर्क करतोय. चला चलो. तर फायनल ना मित्रांनो, आपण चौकामधून एक राईड मारला आहे आणि समोर बघताय सट्टू वडापाव. आणि आपले सर्व मित्र लोक आहे ना खायला आता आतुरले. इकडे रवी, इकडे सेजल आणि वहिनी. आणि इकडे ना गल्लीमध्ये आतमध्ये हे बघू शकता बॅनर त्यांचा. आणि इकडे गल्लीमध्ये आतमध्ये येतो आणि ग्रुप. तर फायनली आपण आलो आहोत आपल्या बसला. आणि बसायला पण सेटिंग पणची अरेंज आहे. जवळजवळ 1 2 3 4 5 ते 6 टेबलची अरेंजिंग आहे. आणि आम्ही पहिल्यांदा ना वांगणीवरून वडापाव खास खाण्यासाठी आलो. का वहिनी? आणि वहिनीना खोकला तरी पण आज वडापाव. किती खाणार तुम्ही वडापाव? टेस्टवर आहे. हां, तू किती खाणार आहेस? एकच. तुझा कसा असणार रिपोर्ट? तुम्ही 2 तर आणणार आहे ना. आता टेस्टवर आहे. एक बोल. आरवीला विचारा. अरवी वडापाव खायचे. वडापाव. आम्हाला चिकन पाहिजे, चिकन हड्डी. तर चला फायनली ना करून झाले वडापाव. आता गरम गरम आपल्याला मिळणार आहेत. सर्वजण आहे ना तोंडाला पाणी सोडून बसले आहेत. काय येतो की नाही तोंडाला पाणी? चटणी वडापाव बघून आहे ना. खास आपण वांगणीवरून आलो आहे खास. आणि फायनली आपल्याला वडापाव मिळालेला आहे. एका प्लेटमध्ये 2 दिले आहेत. प्रत्येकाने आपण सर्व करून घ्या. याच्यासोबत बघू शकता मित्र, तळलेली मिरची आहे आणि चटणी आहे. चटणीमध्ये काय वापरलं आहे अंदाज? ठेचड आहे काय? माझ्या मते हां, चोऱ्याची चटणी आहे. आणि वड्याची साईज बघू शकता. एक नग आहे ना आपल्याला 20 रुपयाला आणि एक नग 16 रुपये. फक्त सिंगल वडा. फक्त सिंगल वडा 16 रुपयाला. आणि वडापाव जर घेतला तर 20 रुपयामध्ये. आणि पाव 4 रुपये. सिंगल पाव ना 4 रुपये. तर चला आपल्या ना पहिला रवी भाऊ आपल्याला टेस्ट करून सांगतील कसा आहे वडापाव. क्रंची फ्रेश दिसतोय.
मस्तपैकी अशी अद्रकचा त्याच्यामध्ये एकदम सुगंध येतो. ठेचा आहे. छान. अद्रकचा ठेचा वापरला जायचा. एकदम मनापासून सांग की टेस्ट कशी आहे. मस्त आहे. हां गरमागरम खायला मजा येते की नाही. गरमागरम खायला मजा येते. पहिने तुम्ही सांगा आता. खाल्लं समजलं हां खाऊ आणि सांगा. सैजल घे खाऊन सांग मला. मस्त आहे. सैजलने ऑलरेडी एक वेळी खाल्लं आहे माझ्या. ऑलरेडी खाल्लंय. आता ह्यांच्यासोबत फॅमिलीसोबत फर्स्ट टाइम खाल्लं. 2 वर्षापूर्वी खाल्लं होतं. 2 वर्षापूर्वी नंतर चव घ्यायला आले आम्ही वांगणीतून खास. टेस्ट तशीच आहे. छान आहे. बरं रौनक बरं मम्मी पाव गेला बरं त्याला बरं रौनकला बरं वडापाव मम्मी वडापाव. आणि याच्यामध्ये आहे ना वहिनी आता टेस्ट घेते तर मिरचीचं ठेचा बोलतं. टेस्ट छान आहे ना म्हणजे अजून सरस ते खाऊ शकतो आपण आरामात. एकदम छान आहे. अप्रतिम. हा प्रतिम. तर आता मी पण टेस्ट घेऊ का. घ्या, घ्या. चला. मी तुम्हाला बोलली. तर शेजलची आहे ना पहिली बारी झालेली आहे. आता सेकंड वडा घेतला हां आणि तुम्ही कितवा घेतला. आणि मी पण हा दुसरा घेतला आहे. थोडंसं आहे ना थंड करायला ठेवलं एकदम गरमागरम काढून दिला आहे. नवीन पण दुसरा. बघूया आपली शर्यत आहे कोण किती वडापाव खाते. शर्यत तेरा पाव द्या ना. 13 पाव. बघू शकता एकदा काढले ना की उरत पण नाही प्लेटमध्ये. आता आम्ही जवळजवळ प्रत्येकाने 2-2 खाल्ले आणि साईज पण खूप मोठी आहे वडापावची. ठीक आहे 42. पुढे घे. हॉटेल किती 42. तुम्ही सुट्टे जा ना मला. रुपये अजिबात नाही भाऊ. तर बघू शकता मित्र सुरुवात कशी होती इथली. बघू शकता त्यांनी गाडीवर चालू केला होता. त्यानंतर ना इथं खूप छान असा आता वर्षानुवर्षांना चेंजेस होऊन आज इथपर्यंत घेतला आहे कट्टू वडापाव. आणि कस्टमरची ना गर्दी इथून बघू शकता. तर आता ना आपण या फॅमिलीला विचारूया. जरा तुम्हाला कसा वाटला वडापाव. तुम्ही पहिल्यापासून येता का इकडे. इथले कर्जतमधले आहेत का. कशी टेस्ट आहे. खूप छान आहे. नेरळला जाता. आम्ही वांगणीवरून आलो. हो खास वडापाव खाण्यासाठी. तर आता ना आपण विचारूया कसं आहे वडापाव. तुम्ही पण खूप वर्षापासून येता का इकडे कर्जतमधले आहात. थँक्यू.